तर मम्मी मस्तपैकी तांदूळ साफ करते. तर आजचं स्पेशल काय मम्मी? आजचं स्पेशल फ्राईड राईस आहे. तर बघूया आता हे कुठले तांदूळ आहे ते? कोळमचे तांदूळ आहे ते. मोस्ट ऑफ हे केरळवरून येतात, एक्सपोर्ट करून येतात महाराष्ट्रामध्ये. आणि कोळमचे तांदूळ आहेत. तर कोळमच्या तांदूळचा आम्ही फ्राईड राईस करणार आहोत. तर बघा नक्की पूर्ण व्हिडिओ. तर मस्तपैकी कढईमध्ये पाणी बॉइलिंग करतात आणि तर तांदूळ आहेत कोळमचे. तांदूळ कोळमचे. तर मस्तपैकी आता टाकू. स्वच्छ धुवून घेतात. आता मम्मी आता दाखवेन कसं घ्यायचं स्वच्छ धुवून. मस्त कोळमचे तांदूळ आहे तिथे. 2-3 आता हे तांदूळ 4-5 पाण्यात धुवून घेतले. आता पाण्यामध्ये आता मीठ टाकलंय. किती चम्मच? जास्त टाकायचं, थोडं 2 चम्मच टाकले मी. अजून टाकतीस? खार होईपर्यंत ना हे पाणी खाऊ कशी तांदूळ लागतेच तो. शिजून घ्यायचं. शिजवून किती वेळ लागेल? 90% शिजवायचं भात. 90% शिजवायचं भात. किती वेळ लागेल शिजवायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं जास्त. चला तोपर्यंत आता ब्रेक घ्या. तर आता हे अशा प्रकारे गाळून घ्यायचे. आता हा हे बघा. मस्तपैकी अशा प्रकारे गाळून घेतले भात. आणि बघू शकते इथं खाली कशा प्रकारे पाणी पडते. आता किती वेळ थंड ठेवायचं? अच्छा 2 तास थंड ठेवायचं. थंड करायला ठेवायचं. तेच थंड करायला. तका आणि इथं मस्तपैकी भाताला चांगली थंड आलेलं आहे भात मस्तपैकी. आता फ्रीजमध्ये पण ठेवले ना आता. असं मस्त थंड करून घ्यायचंय. आणि कोबी, शिमला मिरची आणि गाजर बघा आम्ही असे उभे कापलेत. कोबी पण तसेच कापले आम्ही. शिमला मिरची, वटाणे आणि हे कांद्याची पातीचा सफेद कांदा तो. अच्छा. आणि हे हिरवा आणि हा सफेद. हिरवा कापी कांद्याची पातची. आणि हे कांदा, वटाणा आणि हे आलं लसूणचा पेस्ट. आणि मिरची पण आहे खाली, मिरचीची पेस्ट. अच्छा मिरची पण आहे खाली. हां आलं लसूण मिरची. आलं लसूण मिरची आणि इतके सारे मसाले आहेत. रेड चिल्ली सॉस, शेजवान सॉस, रेड चिल्ली सॉस हा वाटतं संपायला म्हणून हा नवीन मागवले. आणि सोया सॉस आणि हे हिंग आणि हे काली मिरी. अच्छा हे काली मिरी पावडर. त्याच्यात आता तेल टाकायचा. तुझा हात मध्ये येते दादा. एक नंबर शिजवते आता. 2 बॅच मध्ये. म्हणजे आता 1 मध्ये तर होणार नाही, 2 बॅच मध्ये करू. आणि आता एका ह्याच्यात मोठे व्हिडिओ करू आणि दुसऱ्या ह्याच्यात छोटे व्हिडिओ करू, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ. तर हिंगांपासून सुरुवात केलेली आहे मम्मीने. आणि नंतर मग कांदा आणि हे सफेद कांदा म्हणजे कांद्याची पातीचा कांदा सफेद. आणि फास्ट गॅसवरतीच करायचं. तर शिजवायचं नाही हे जास्त कांदा. आणि हा लसूणचा पेस्ट आणि हा मिरचींचा पेस्ट.
वाटाणे टाकायला. तर हे गाजर थोडं नंतर बघायचं. आणि हे काय टाकलं आता शिमला मिरची. हे पण टाकायचं कांद्याची ते पात नंतर टाकायचं. नंतर. आता कोबी टाकायचे. कारण ते- चवीनुसार मीठ टाकायचं आता याच्यात. मीठ असतं ना. चवीनुसार थोडं मीठ. मेन बात आपण अजिनोमोटो टाकत नाही. दुकानात अजिनोमोटो वगैरे टाकतात, तर आम्ही ह्याचा अजिनोमोटो नाही टाकत. हे काली मिरी. किती चम्मच टाकाय काली मिरी? बस एवढंच. एवढंच छोटा टाकायचं. चमचा. एक छोटा चमचा. आता हे सोया सॉस टाकायचं आपल्याला आता इथं. बस. बस सोया सॉस. तर हे कुठलं चिल्ली सॉस आहे. चिल्ली सॉस नाहीत मला वाटतं ह्याच्यात. हे पण तेच आहे चिल्ली सॉसचं. ह्याच्यातलं टाकायचं. आता शेजवान चटणी टाकायची इथं. जास्त नाही. मीठ पुढे टाक. बस ना. कांद्याची पात आता. हलक्या हाताने मिक्स करायचं. वरतून मी चिल्ली सॉसच टाकता. बासमती चावल मध्ये अजून बाहेर आलं असेल. कोळमचं तांदूळ वगैरे. बरोबर. एकदम व्यवस्थित. कलर पण आला ना मस्त. ट्रिपल फ्राईड राईस. चालेल. बंद केली. मस्त फ्राईड राईस तयार. अशा प्रकारे मस्त फ्राईड राईस तयार झाले. मोकळा मोकळा. मोका मोका. आणि अशा आम्ही साध्या पद्धतीनेच केलं, पण एवढं काही हे नाही. लवकर झालं फ्राईड राईस. कोलमच्या भाताचे आम्ही फ्राईड राईस केला. छान होतं ते. बघू आता खाऊन कसं. खाऊन बघा, छान होतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटते फ्राईड राईस कमेंट करा. बस एवढंच. चला आता खायला बसू आणि दुसऱ्या ह्याच्यात आपण शॉर्ट व्हिडिओ बनवू. हे पहिला भाग झाला तर दुसरा भागमध्ये आपण शॉर्ट व्हिडिओ बनवू, कारण की तव्यामध्ये एवढं भरत नाही. हे खूप छान झाले. अशा प्रकारे फ्राईड राईस झाले. चवीला छान झालं. चवीला पण खूप छान झाले, पण आपण मीठ मसाला आणि हळद नाही टाकले. ते नाही टाकलं. ते टाकत नाही आपण. टाकलं नाही. टाकणार पण तरी खूप छान झाले. हां. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघूया पुढचा काय व्हिडिओ.